जय श्रीरामचे बॅटन पॅडच्या मध्ये फुल टॉस आहे. चेंडू लॉफ केलाय ऑन साइडला. ओ चेंडू ओ रिव्हर्स खेळले मात्र जेल असण्याची शक्यता आहे. मॅन्युअल स्कोरिंग. ओ बॅकफुटला थांबले चेंडू ऑन साइडला उचललाय खूप चांगल्या पद्धतीने. या ठिकाणी बघायचं डीप मध्ये जातोय. सकाळीच पोहोचलाय 7ला. बॅटन पॅडच्या मध्ये आले पुन्हा एकदा लॉफ केलं. व्हाट अ शॉट. जज करत असताना त्या ठिकाणी ओ ब्युटिफुल कॅच. ओ स्क्वायर कट करत असताना गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल. चेंडू जातो डीप. दिनेश पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन बॅटन पॅडच्या मध्ये स्ट्रेट बॅट कॉपी बुक स्टाईल. श्री कव्हर करायचा प्रयत्न करतोय. चेंडू सिक्सर. आपला क्लास जो परमनंट असतो नेहमी तो दाखवला त्यांनी. यावेळेला पुन्हा एकदा स्ट्रेट बॅट मात्र हा चेंडू गॅप मध्ये आहे का सीमा रेषेच्या बाहेर आहे. काल बलविंदर संधू भारतीय संघातील 1983 वर्ल्ड कप मध्ये या ठिकाणी उपस्थित होते प्लेयर. ऑन साइडला खेळण्याचा अजून एक षटकार या ठिकाणी केलं जाते. बॅकफुटला थांबून फटका बनवला. मिळत नाही फटका मॅन्युफॅक्चर करत होतो. क्रिस कॉर्नर चेंडू लॉफ केलाय. बॅटन पॅडच्या मध्ये चेंडू होता. अजून एक षटकार बघायला मिळेल असं चित्र दिसतंय. इट इज अ बिग. बॅटन पॅडच्या मध्ये चेंडू मिस टाइम आहे. जेल असणार या वेळेला आणि सज्ज होते गोलंदाज. पुढचा चेंडू घेऊन बॅकफुटला थांबून चेंडूला ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न. अटेम्प्ट केलंय. गॅप मध्ये शॉट आहे. कव्हर कडे चाललाय. चेंडू सीमा रेषेच्या आतमध्ये अडवलंय. आकाश शिंदारी आणि लॉफ केलाय. चेंडू चाललाय बाउंड्री कडे. याच्यावर भर दिलं गोपाळ शेट्टी साहेबांनी. बॅकफुटला थांबून ऑन साइडला पुल केले. चेंडू टॅबर सुरू झालाय तिकडे. इट इज 1 रन. 56 इज द स्कोर. बॅकफुटला थांबून चेंडू लॉफ केलाय. चेंडू चाललाय डीप मध्ये. बघायचं यावेळेला किती धावा आहेत. नाही चेंडू स्पर्धा असेल राजेंद्र सानप मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंट. क्रिस कॉर्नरवरून टाकलाय. बॅकफुटला थांबले. 100 शॉट आहे. चेंडू ऑन साइडला जातोय. कव्हर करेपर्यंत बघायचं यावेळेला एक्स्ट्रा ढे देतात. कंधारी किंग्सचे कॅप्टन वन ऑफ द ग्रेट आयकॉन प्लेयर श्रेयस आला असेल तर स्टेजवर आहे. श्रेयस इंदुलकर ज्ञानातील एज्युकेशन विभागातील व्यक्तिमत्वांसाठी प्रसिद्ध असा परिसर आहे. एकंदरीत 101चं लक्ष असेल. ओ व्हाट अ शॉट. फ्लिक ऑफ द रिस्ट. पाहूया काय घडतंय या चेंडूवर. ओहो बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आत आलेला आहे आणि नक्कीच एक धाव या ठिकाणी. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलेला फटका. कव्हरच्या दिशेने चेस पुन्हा एकदा चाललाय. अक्षय जातोय बॉलच्या मागे पण बॉल पुन्हा एकदा ऐश्वर्या तयार. ओ समोरच्या दिशेने खेळलेला हा फटका आहे आणि या वेळेला मला वाटतं पुन्हा एकदा चेंडू मैदानात आलेला आहे आणि एक धाव या ठिकाणी पूर्ण झाली आहे. पाहूया काय पाहूया विशारद वर्षे ध्रुव. ओ या ठिकाणी पुन्हा एकदा पॉइंटच्या वरून काढलेला फटका आपण पाहतोय. पुन्हा एकदा फिल्डर्स जात आहेत. बॉल नक्कीच मोठी गोष्ट आहे ही. ओ विशारद यांनी यावेळेला पुल केलाय हा फटका. चेंडू जातो. सुंदर फटका आपण पाहिला विशारदच्या बॅटून. पुन्हा एकदा त्याचप्रमाणे फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण बॉल हवेत गेलाय आणि या ठिकाणी मी म्हणेन ध्रुव यांनी ओ पुन्हा एकदा आपण पाहतोय हलकासा फ्लिक केलं होतं पण या ठिकाणी मला वाटतं श्री काहीच. ओ पहिला चेंडू उमरने भिरकावून दिलाय समोरच्या दिशेने. पाहूया काय होतंय तो. येस द बॉल गोज आउट ऑफ द. पुन्हा एकदा आपण ते चित्र पाहतोय काय तर हो या आधी सुद्धा हेच घडलं होतं. आधी आला होता तो षट. ओहो वॉटर डिलिव्हरी काय. ओ पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता पण यावेळेला नक्कीच प्रत्युत्तर देतोय तो. मग चेंडू त्यांनी 6 धावांसाठी पाठवलाय. पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर येत आहेत चेंडूच्या खाली आणि येस बॅट हाताळले होते. ओहो पहिल्याच पद्धतीने हा रिव्हर्स खेळण्याचा फटका. सूर्या आहे तो चेंडूच्या खाली पण काहीसा मिसजज करतोय चेंडूला आणि या ठिकाणी मला वाटतं अजूनही चेंडू मैदानाच्या आत आहे आणि घातक आणि स्फोटक असा फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आत. ओ पुन्हा एकदा काही संधी बनेल का.
आपण पाहतो अय्यूबने चांगला या ठिकाणी प्रयत्न केला होता, 2 धावांचा या ठिकाणी नक्कीच व्हॉट अ शॉट. आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने मारलेला हा इस बार हवा में गेंद कितनी दूर गई है, ऊंचाई बहुत है. पहली सेमीफाइनल को जीतने की शॉट हम पुल करने का प्रयास, इस बार अंदरूनी किनारा लगा और सीधे जाकर गेंद स्टंप पर. 6 गेंदों में 10 रन चाहिए थे, पहली ही गेंद को उड़ाकर खेल दिया है, सीधे जाकर फेंस पर लगी है. फितरत है, सीधे बल्ले से इस बार तान दिया है सामने की तरफ, लॉन्ग ऑन के ऊपर से